नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवलो तुम्हाला का याची आपण पाचव्यांदा कळी तोडलेली आहे। आता आज आपण याचं जे आहे तर हे बघा, आपण इथे फर्स्ट टाइम इथं शेंडा कट केला होता, सेकंड टाइम इथं कट केला, आता आपल्याला तिसऱ्यांदा शेंडा खोडायचा आहे। तो जो शेंडा खोडायचं जे असतं तर तुम्ही बघून घ्या, हा शेंडा हे कवळे पानं असतात दोन, हे इथून शेंडा कट करावा लागतो। तर आपल्याला हे जे नवीन शेंडे आहेत हे सगळे कट करायचे असतात। त्यांनी असं होतं, हे बघून घ्या, हे जेव्हा आपण पहिल्यांदा शेंडा कट केला तर इथे 3 ब्रँचेस निघतात। ह्या 3च्या वर गेल्यानंतर हा दुसरा शेंडा केला, इथून परत 3 ब्रँचेस निघले। आता इथनं जेव्हा आपण हा शेंडा कट करणार आहे तर याला परत फुटवे वाढून जातात। तर हे फुटवे आपल्याला वाढण्यासाठी तर दरवेळेस आपल्याला एक 1.5 ते पावणे 2 महिन्याच्या अंतरानं, 1.5 महिना धरून घ्या, 1.5 महिन्याच्या अंतरानं आपल्याला शेंडा कट करावा लागतो। आणि शेंडा कट केल्यावर कधी पण आपल्याला याला लगेच स्प्रे काढावा लागतो। स्प्रे म्हणजे आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक घ्यायचं आहे। साधं स्वस्तातलं जरी घेतलं मार्केटमध्ये तरी चालतं, म्हणजे साधारण एक M45 एखादं टॉनिक आणि बुरशीनाशक हे 3 घटक जरी घेतले तरी आपल्याला याचा स्प्रे काढला। म्हणजे काय असतं, हे जेव्हा शेंडा कट करतो तर झाडाला इजा होती, तर ती इजा भरून काढण्यासाठी आपल्याला हा स्प्रे काढणं जरुरी असतं। आणि शेंडा कट केल्यानंतर आपल्याला याला काय नियोजन करायचं हे आपण पुढील व्हिडिओत बघू। धन्यवाद।